लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो मोठा धक्का या ठिकाणी भेटलेला आहे. लाडकी बहीण योजना संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या महिलांना हप्ता भेटणार नाही. अशा कोणत्या महिला आहेत ज्यांना हा 19वा हप्ता भेटणार नाहीये? एक आकडेवारी समोर आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. तर लाडकी ताईंनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. कारण की ज्या लाडक्या ताई या ठिकाणी ई-केवायसी मध्ये पात्र नाहीयेत त्या लाडक्या ताईंना 19वा हप्ता भेटणार नाहीये आणि मोठी आकडेवारी देखील समोर आलेली आहे. तर लाडक्यांनो तुम्हाला एक छोटा मी प्रश्न विचारतोय, तुम्हाला 18वा हप्ता भेटलाय का? 18वा हप्ता भेटला असेल आणि ई-केवायसी अपडेट असेल तरच तुम्हाला हप्ता भेटणार आहे. आणि बाकीच्या ज्या लाडक्या ताई आहेत त्यांना या ठिकाणी पुढचे हप्ते भेटणार आहेत का नाही, किती लाडक्या ताईंना या ठिकाणी धक्का भेटलेला आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुराव्यासहित दाखवणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आणि लाडक्या ताईंनो असं समजू नका की 18वा हप्ता भेटलाय म्हणजे शुअर शॉट मला 19वा हप्ता भेटेल, मला 100% 19वा हप्ता भेटेल असं पण समजू नका. मी काही गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे, पुराव्यासहित दाखवणार आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला काळजीपूर्वक बघायच्या आहेत. खूप महत्त्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे. चला सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला ही मोठी धक्कादायक बातमी काय आहे ती तुम्हाला मी दाखवणार आहे, पुराव्यासहित दाखवणार आहे. लाडक्या कोणाचा लाभ बंद होणार, तर कोणत्या महिलांचा लाभ बंद होणार आहे याच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचबरोबर GR ला वाटप कुणाला होणार आहे, कोणत्या लाडक्या ताईंना वाटप होणार आहे? बघा खूप कमी यावेळेस पैसे मंजूर झालेले आहेत. 100 कोटी पण मंजूर झालेले नाहीयेत. 410 कोटीवरून डायरेक्ट 100 कोटीपेक्षा कमी या ठिकाणी तुम्हाला पैसे मंजूर झालेले आहेत. म्हणजे 300 कोटी, जवळजवळ 310 कोटी रुपये या ठिकाणी भेटलेले नाहीत. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना एक महत्त्वाची बातमी आली समोर, ती दाखवणार आहे. आणि बऱ्याच लाडक्या ताई आता प्रश्न विचारतात 19वा हप्ता वाटप कधी होणार, सरकारला जाग कधी येणार, सरकार नेमकं डोळे कधी उघडणार? जवळजवळ 1.5-2 महिने होत आले तरी पण हप्ता अजून भेटलेला नाहीये. GR फक्त काढलाय. GR नंतर पुढची प्रोसेस कधी चालू होणार, वितरण कधी चालू होणार, 19वा हप्ता कधी भेटणार, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला आता वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला ही गोष्ट चेक करायची, कारण की एक धक्कादायक बातमी तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याच्या अगोदर मला सर्व लाडक्या ताईंनी 18वा हप्ता भेटला असेल नसेल, ई-केवायसी केली असेल अपडेट केली नसेल, सर्व लाडक्या ताईंनी हा या ठिकाणी स्क्रीनशॉट बघायचा आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी असा प्रॉब्लेम झालेला आहे का, तुमचं या ठिकाणी रिजेक्टेड दिसत आहे का, कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला असा मेसेज आलेला आहे का. बघा लाडक्या ताईला सगळे पैसे भेटले. बघा इथपासून इथपर्यंत सगळे पैसे लाडक्या ताईला भेटलेत, सगळ्या महिन्याचे पैसे भेटून गेलेत लाडक्या ताईंना. पण प्रॉब्लेम कुठे झालाय बघा, रिमार्क आलेला आहे ई-केवायसी गव्हर्नमेंट एम्प्लॉई रिजेक्ट झालेला हा फॉर्म आहे. लाडक्यांनो तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे का एकदा चेक करा. ज्या लाडक्या ताईंना 18वा हप्ता भेटलाय त्यांना पण नंतर पेंडिंग मध्ये गेले का, रिजेक्ट जरी झाला नसेल पण परत पडताळणी चालू केली त्याच्यामुळे तुमचा पण पेंडिंग मध्ये पडलाय का, एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं. पेंडिंग मध्ये जर पडला असेल तरी तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. यावेळेस पेंडिंगचा अर्थ असा आहे तुमच्या फॉर्मची पडताळणी पुन्हा चालू केली. असं काही झालंय का कमेंट बॉक्स सांगा. अप्रूव्ड असायला पाहिजे. जर तुमचा फॉर्म अप्रूव्ड असेल आणि दुसरी गोष्ट डीबीटी तुमचं ऍक्टिव्ह असेल, बँकेचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला पैसे भेटतील, नसता पैसे भेटणार नाहीयेत. तुम्हाला पुरावा दाखवतो, पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवलं. हे बघा सगळ्या गोष्टी तुमच्या समोर या ठिकाणी दाखवलं आहे. या लाडक्या ताईंना पैसे भेटून म्हणजे सगळ्या गोष्टी कंप्लीट असून पण तुम्हाला पैसे भेटत नाहीयेत. आता बऱ्याच लाडक्या ताईंचा प्रॉब्लेम झाला होता, तो म्हणजे त्यांचं सरकारी नोकरदार कोणीतरी घरात आहे असं बटन दबलं होतं, आहे हे बटन दबलं होतं लाडक्या ताईंनो. बऱ्याच लाडक्या ताईंना आता हे जे अगोदरचा मेसेज का आला होता, कारण त्यांच्याकडून चुकून आहे बटन दाबलं होतं. त्यांच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरदार नाही, सेवानिवृत्ती कुणी घेतलं नाहीये, काही वेतन त्यांच्या घरात येत नाहीये, 2.5 लाखाचं उत्पन्न नाहीये, पण चुकून सर्व्हर डाऊन असल्यामुळे किंवा त्यांना तो प्रश्न न समजल्यामुळे किंवा काही XYZ रिझनमुळे कारणामुळे त्यांच्याकडून आहे हे बटन दबलं होतं. काय झालं होतं, आहे हे बटन दबलं होतं, आहे इथे पण दबलं होतं आणि सबमिट केला होता. त्या सबमिट केल्यामुळे काय झालेलं आहे, लाडके त्यांना पैसे भेटले नाही. 17वा 18वा हप्ता त्यांना भेटला नाही. पण आता त्यांना एक संधी आलेली आहे. त्यांनी काय करायचं आहे, परत ई-केवायसी अपडेट करायची. तर लाडक्या ताईंनो ज्या लाडक्या ताईंची ई-केवायसी चुकली होती त्यांनी अपडेट केली का कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि अपडेट करताना या दोन्ही प्रश्नाची उत्तरं नाही द्यायची आहेत.
ओरडू तुम्हाला प्रत्येक दिवशीच्या लेक्चरमध्ये सांगायलोय, कारण की ही शेवटची संधी आहे. परत तुम्हाला चान्स भेटणार नाही, परत तुम्हाला संधी भेटणार नाही. त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणी नाही नाही हे पर्याय तुम्हाला निवडायचे आहेत. याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरदार नाहीये आणि तुमच्या घरामध्ये कुणी सेवानिवृत्ती वेतन काही घेत नाहीये. हे दोन्ही नाही नाही करायचंय, सबमिट बटनावर क्लिक करायचंय आणि डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी टेन्शन फ्री व्हायचंय. हे तुम्ही केलंय का? एक छोटा प्रश्न लाडक्याताईंना विचारलोय. हात जोडून सर्व लाडक्याताईंना विनंती आहे, ज्यांची ई-केवायसी चुकली होती त्यांनी अशी दुरुस्ती केली आहे का? शेवटची संधी आहे. जरी परत चुकली असेल परत एकदा अपडेट करून घ्या. आता दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाडक्याताईंना 18वा हप्ता भेटलेला आहे त्यांनी 2 गोष्टी चेक करायच्या आहेत. त्यांचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का आणि त्यांनी डीबीटी केले का? ह्या 2 गोष्टी तुम्ही पण चेक करायच्या आहेत. आता तुम्हाला एक महत्त्वाची बातमी दाखवली होती, म्हणजे सरकारनामाची बातमी. बघा काय बातमी आहे तुमच्या समोर या ठिकाणी दिसते, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेबद्दल एक झटक्यात 86 लाख लाडक्या बहिणीची अपात्र ठरलेले आहेत. आता शेवटची संधी असणार आहे. बघा 86 लाख लाडक्या ताई या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत. बघा आकडेवारी, एवढी मोठी आकडेवारी, 86 लाख. आणि पहिले काहीतरी 5-10 लाख कटले असतील. 5-10 लाख पकडले तर 100 लाखावर आकडेवारी गेली. 100 लाख म्हणजे 1 कोटी लाडक्या ताईंना आतापर्यंत बाहेर काढलेलं आहे. म्हणजे 17वा 18वा हप्ता न भेटणारे मोठे कारण बघा तुमच्या समोर आले. एकदम मोठा झटका लाडक्या ताईंना भेटलाय. 86 लाख पर्यंत आकडेवारी गेली. सरकारनामाची बातमी आहे, सकाळची बातमी आहे, तुम्हाला साम टीव्हीची बातमी आहे, अजून 2-3 चॅनलवर टीव्हीवर ही बातम्या आल्यात. 86 लाखापर्यंत आकडा पोहोचलाय लाडक्या. मोठा झटका लाडक्या ताईंना भेटलेला आहे. आता तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय, ती तुम्हाला आकडेवारी अजून दाखवतो. बघा लाडक्या ताईंनो, बघा आता ही साम टीव्हीची बातमी बघा. लाडक्या बहिणीचे टेन्शन वाढवणारी बातमी, 86 लाख अर्ज बाद झालेले. 86 लाख अर्ज, मोठी आकडेवारी लाडक्या ताईंनो. तुम्ही हे सगळ्या गोष्टी बघू शकता. आता त्याच्यामध्ये एक महत्त्वाची ही गोष्ट तुम्ही लाडक्या ताईंनो बघा, नोटीस करा या ठिकाणी. तर आता योजनेसाठी केवायसी बंधनकारक करण्यात आले. 2,40,00,000 लाभार्थी असणाऱ्या या योजनेतून 86 लाख लाडक्या बहिणीची घट झाली आहे. तांत्रिक चूक आणि कठोर छाननीमुळे योजनेसाठी केवळ 1,60,00,000 महिला राहिले. बघा केवायसी एक कारण दिलंय. तुम्ही आता डोळे उघडून ठेवून बघा, ज्यांना 18वा हप्ता भेटलाय त्यांच्यासाठी बघा. मी म्हणलो होतो का नाही तुम्हाला लाडक्या, 18वा हप्ता जरी तुम्हाला भेटला असेल, बघा तांत्रिक चूक हे एक कारण झालं ई-केवायसी चुकायचं. आणि दुसरं आहे बघा कठोर छाननी. आता बघा कठोर छाननी पण चालू झाली. ज्यांना 18वा हप्ता भेटलाय त्यांच्या पण आता तपासण्या चालू झाल्या. तुम्हाला त्याच्यामुळे विचारतोय, तुमचं स्टेटस रिव्ह्यू मध्ये गेलं आहे का? रिव्ह्यू मध्ये अर्थ असा आहे किंवा पेंडिंग मध्ये गेलंय का? ह्याचा अर्थ परत असं असतो की तुमचा पडताळणी पुन्हा सुरू केली. तर लाडक्या ताईंनो, तांत्रिक चुकामुळे बऱ्याच लाडक्या ताई बाहेर निघाल्यात आणि याचबरोबर आता कठोर छाननी पण सुरू केलेली आहे. तुम्हाला आजचा हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. मोठा झटका या ठिकाणी लाडक्या बहिणीला भेटलाय. ज्यांना 18वा हप्ता भेटला होता त्यांची पण छाननी चालू झाली आणि ज्यांना 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये त्यांची ई-केवायसी चुकल्या होत्या त्यांची पण परत पडताळणी सुरू केलेली आहे. कारण की त्यांनी नाही नाही बटन दाबलंय, पण त्यांच्या घरामध्ये आधार कार्ड जे दिलेत त्याच्यावर पण चेक होणार आहे लाडक्या. ही गोष्ट तुम्हाला सांगतोय, परत सांगतो. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं, तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरदार आहे का नाही. एक सोपा प्रश्न विचारलाय, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.